साहेब आता तुम्हीच काय ते करा साहेब, आम्हाला हेल्प करा साहेब. साहेब आम्हाला तर काढून काय ते काय माहीत नाही, पण तुम्हाला माहीतसुद्धा असून सुद्धा लावारिसला तुम्ही हेल्प करणार करत आहे साहेब. हे बघा असे त्रास वगैरे देतात आणि असे आमच्या घराच्या वरती पत्रे काढलेले आहेत, एक्स्ट्रा पत्रे काढलेले आहेत. जे कोणी आहेत मला हेल्प करा, कारण माझं घर असं पडायला वगैरे आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी आमचं घर वगैरे थांबवलेलं आहे. त्यांना जागा का जमीन खायची आहे ना, म्हणून. तर जे कोणी आहेत ना मला हेल्प करा. अशा खिडक्या वगैरे पाडलेल्या आहेत ते बघा तुम्ही. आणि जे कोणी आहेत ना मला हेल्प करा साहेब. खूप त्यांना वरवरी आहे. वकिलाच्या वर्दीवरती खोटेपणा करून गरिबांना त्रास देणारे आहेत ते माणसं. जे कोणी आहेत ना हेल्प करा साहेब. त्यांचा अभिमान खूप आहे त्यांना वर्दीवरती. वकिलाच्या वर्दीचा फायदा घेऊन गरिबांना त्रास वगैरे देतात. हे जे कोणी आहेत मला हेल्प करा साहेब. माझं घर पडायला आलेलं आहे आणि माझं घर बघा कसं झालेलं आहे ते. इकडनंसुद्धा जाण्यायेण्याचा रस्ता आहे आणि इकडनंसुद्धा जाण्यायेण्याचा रस्ता आहे. येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये अशी गॅलरी वगैरे त्या लोकांनी बनवलेली आहे बघा. गॅलरीच्या वरती असे पाण्याची टाकी वगैरे ठेवलेली आहे आणि अशी स्वतःची घरदार अशी बांधतात वगैरे बघा. ते व्हिडिओ काढतात म्हणून पळतात, कोण समोर येत नाही आहे व्हिडिओ काढताना. आणि आता तुम्हीच बघा काय करायचं आहे ते. किती घराच्या वरती पत्रे पाडलेले आहेत आणि कसं घर बांधणार आहे बघा तुम्हीच. कधी येईल आमची दया, या गरीब मुलींवरती दया कधी येणार आहे बघा. आमचं घर कसं आहे तुम्हाला स्वतःला सुद्धा आवडणार ना. आमचं घर असं आहे, किती काळोख आहे या घरामध्ये बघा. कोण राहणारसुद्धा नाही, 5 मिनटंसुद्धा राहणार नाही आहे. आणि तरीसुद्धा आमच्या घराची कोणालाही दया येत नाही आहे. बघा किती काळोख आहे ह्या घरामध्ये. तुम्ही स्वतःच पहा साहेब बघा आमचं घर कसं झोपडं आहे. तुम्हीसुद्धा 5 मिनटं या घरामध्ये बसणार नाही असं घर झालेलं आहे. आज माझे मम्मी पप्पा असते तर तुम्हाला एवढे मी प्रॉब्लेम सांगितले नसते साहेब. आज मी लावारिस आहे, मला तुमची गरज आहे साहेब. मला हेल्प करा. आम्ही लोकांची कामं करून मोलमजुरी करून आम्ही ते आमची पोटं भरतो साहेब. बघा किती घरात पसारा आहे. जे कोणी आहेत मला हेल्प करा. तो वर्दीवरती खूप दादागिरी करतो, खूप अभिमान आहे. आम्हाला खूप टॉर्चर आहे त्याचा. तो आमची जागा जमीन हडपायला बघतो आहे साहेब. आमचं घर असं कधीही पडेल बघा तुम्ही. हे कसं सरकलेलं आहे लाकूड. खूप आमचा गरिबांचा फायदा उचललेला आहे त्या लोकांनी आणि खूप टॉर्चर करतात ते. आम्हाला मारून आमची जागा जमीन हडपायला बघतात ते लोक. त्या लोकांनी आमच्यावरती जादूटोणा करून सुद्धा आमच्या पत्र्यावरती वरती टाकलेले, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि आता ते लोक आम्हाला फ्लो पाहिजे देऊन आम्हाला आमची जागा जमीन हडपायला बघतात. आमचा जीव घेऊन ते स्वतः आमची जागा जमीन घ्यायला बघतात आहे. अशा गाड्या वगैरे रस्त्यात बांधलेल्या आहेत हे बघा. अशा गाड्या वगैरे. हे आता जयंती आहे ना 14 एप्रिलची, म्हणून ते मांडव वगैरे घातलेले आहे. हा जाण्यायेण्याचा रस्ता आहे. गाड्या आहे बघा. हे असे गदूळ पाणी वगैरे आमच्याकडे पाण्याची हे केलेले आहे, पाईपलाईन केलेली आहे बघा. अशी पाईपलाईन म्हणजे सर्व पाणी आमच्या दर्जामध्ये आलं पाहिजे. खूप टॉर्चर करतात ते आम्हाला. मुद्दामणे ते भाताचे शिता बिता टाकतात, वरून कुत्रे वगैरे धुतात गॅलरीतून वगैरे. असे गॅलरीत कुत्रे वगैरे धुतात आणि मग आमच्याकडे सर्व पाण्याची लोट वगैरे येते बघा. साहेब जे कोणी आहेत मला गरिबाला मदत करा, तुमचे खूप उपकार होतील. हे बघा घर कसं पडायला आलं आहे बघा. कशा भिंती वगैरे अशा सडलेल्या आहेत. हे घर बघा तुम्ही स्वतः बघा. तुम्ही सुद्धा 5 मिनटं या घरामध्ये राहणार नाही असं आमचं हे घर झालेलं आहे. काय करणार आम्ही, कसे राहतात आम्हालाच माहिती आहे. गरिबांची तुम्हाला दया आता नाही ना तर कधी येणार साहेब. आमचं घर बघून तुम्हाला सुद्धा दया येते की नाही साहेब. मला तर काही बोलता येत नाही आहे साहेब. समजून जावा, गरिबांवरती दया करा साहेब. जे कोणी आहेत मला हेल्प करा. आमचं घर बघा कसं झालेलं आहे साहेब. आम्हाला काही माहीत नाही, काय बोलावं ते मला काय कळत नाही आहे. जे कोणी आहेत मेहरबानी करून मला हेल्प करा प्लीज. बघा असा पंखा वगैरे चालू आहे. मध्ये आमच्या टी व्हीला सुद्धा आग लागलेली, तर अशी
ही बहिणीने टी व्ही घेतली हप्त्यावरती, त्याचे पडदा फेडत बसलेले आहे साहेब. हे बघा, घरच बेकार आहे, त्याच्यामुळे आम्हाला ह्या घरात लाईट लावावी लागते. लाईट गेली की खूप प्रॉब्लेम होतो. साहेब मला हेल्प करा, जे कोणी आहेत ते. बाय बाय.